नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. रांजूर येथे स्वदेश फाउंडेशनच्या वतीने पीआरए कार्यक्रमाचा उत्साहात शुभारंभ. रांजुळे देवी गाव विकास समिती आणि रांजुळे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदूळ येथे पीआरए कार्यक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आलाय. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पूजन करून आणि उद्घाटनाने सुरू झालाय. शाळेतील आणि ग्रामस्थांनी पारंपरिक वाद्याच्या गजरात भव्य रॅली काढून विविध आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले. श्रावणबाळ, नावळांची कला, मनकवळ्या, पवाडे यांसारख्या पारंपरिक कलांचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आलंय. गावातील 100% घरांना समान रंग देण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय. त्यासोबतच प्रत्येक घरात शोष खड्डे तयार करून सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यावर भर देण्यात आलाय. प्लास्टिकच्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी गावकऱ्यांनी प्रत्येकी आपल्या घरासमोर गोण्या ठेवून प्लास्टिक संकलनाची जबाबदारी घेतली आहे. गावभर सूचना फलक लावून स्वच्छता आणि सुंदरतेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलंय. विविध नवनवीन कल्पनांमधून हा कार्यक्रम एक अनोखा उपक्रम ठरलाय. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत गोंदुळेचे सरपंच संजाबाई खंबाई, उपसरपंच विजय गवळी, गाव विकास समितीचे अध्यक्ष संदीप महाले, सचिव शर्मिला खिराडी, खजिनदार मगन खिराडी, एकीचंद खिराडी, जयेश दिवा, शिवराम खिराडी, गुलाब फुफाणे, रमेश दिवा, जमसू दिवा, स्वदेश फाउंडेशनचे व्यवस्थापक दीपक गिरे, राजेंद्र गुंड, सहाय्यक व्यवस्थापक दीपक मोरे, नितीन डोंगरदिवे, सत्यवान काळे, विलास पावरा, अशोक गोपाळ, अरुण सुभार, कुंदन जाधव, अमित कुलकर्णी, तुषार आमरे, मुरली कासार, सदैव पाटीदार तसेच सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गाव विकासासाठी रांजुळे देवी गाव विकास समितीच्या सदस्यांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांना माहिती दिली आहे. तसेच गावातील ज्येष्ठ व पंचमंडळींनी देखील गाव विकासासाठी मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमासाठी सुरगाणा टीमचे विशेष सहकार्य लाभले. गावातील नागरिकांनी एकत्र येऊन राबविलेल्या उपक्रमामुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. तसेच आमच्या गावाच्या विकासासाठी स्वदेश फाउंडेशनचे विचार चांगले असून त्यात स्वच्छ गाव, सुंदर गाव, स्वस्थ गाव, साक्षर गाव आणि समृद्ध गाव हा मुख्य पुढील उद्देश आहे. स्वदेश फाउंडेशन हे आमचे स्वप्नातील गाव करण्यासाठी गाव विकास समिती कायम तत्पर राहील व सर्व ग्रामस्थ यांचे नेहमीच सहकार्य लाभेल असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आलंय. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.